सुस्वागतम. मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता अक्षय बाहेर येऊन रेवाची वाट बघत असतो. तेवढ्यात रेवा ऑफिसला जाण्यासाठी तिचे आवरून तिथे येते. तर अक्षय म्हणतो की चला चला बसा गाडीमध्ये. तर रेवा खूप खुश झालेली असते. रेवा म्हणते की अक्षय आज मी खूप खुश आहे. अक्षय म्हणतो की का गं रेवा? तेव्हा रेवा म्हणते की आज ॲक्च्युली खूप दिवसानंतर मी तुझ्यासोबत ऑफिसला येते. तुझ्यासोबत येते मी आणि तुझ्याच गाडीमध्ये येते आणि त्यातली त्यात तू एवढं प्रेमाने मला विचारतोय म्हणून मला खूप आनंद झालाय, असे आता रेवा अक्षयला बोलते. अक्षय म्हणतो की रेवा तुझी अवस्थाच तशी आहे, तेव्हा मी तुला रिक्षातून किंवा बसने कसे जाऊन देईल? माझ्यावरती संस्कारच तसे आहेत, तेव्हा चल बस गाडीमध्ये. रेवा अक्षयला म्हणते की अक्षय तू माझा रागराग करतोयस, माझ्यावरती चिडचिड करतोय. अक्षय पण तुला खरंच कळत नाही का माझं तुझ्यावर किती प्रेम आहे ते, आणि का मला एवढा हर्ट करतोयस तू? अक्षय म्हणतो की माझा तो स्वभावच आहे, कारण समोरचा माणूस जर चुकीचा वागला तर मला राग हा येतोच. अक्षय म्हणतो की रेवा तू चुका करत जाऊ नकोस, आणि आता टिपिकल बायकांसारखी तू कशी विणकाम करायला घेतलंस ते मला आवडलं बरं का रेवा. तर रेवा अजूनच खुश होती. तेव्हा स्वतःमध्ये तू सुधारणा कर. रेवा म्हणते की अक्षय तुला ती आवडलं का माझं काम? तेव्हा अक्षय म्हणतो की हो मला खरंच खूप आवडलं. अक्षयला रेवा म्हणते की मला मान्य आहे अक्षय, मी खूप चुका केल्या आणि चुकीचे वागले, पण त्या पाठीमागे सुद्धा काहीतरी कारण होतं. पण माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि ते प्रेम मी कुणासोबत शेअर नाही करू शकत अक्षय, असे आता रेवा अक्षयला समजावते. रेवा म्हणते की या मागचं माझं इंटेन्शन वाईट नव्हतं, मला त्याचा त्रास होतोय. तर अक्षय म्हणतो मला सुद्धा त्रास होतोय. अक्षय म्हणतो की रेवा तुझ्या पोटात दुसऱ्याचं बाळ वाढतंय, त्यामुळे मला दुःखच होणार आहे, मला कसा आनंद होईल सांग बरं तू? आणि उशीर झाला असे म्हणत आता अक्षय रेवाला गाडीमध्ये बसण्यास सांगतो. तर रेवा अक्षयकडे बघत कारमध्ये बसते आणि अक्षय हा रेवाला त्याच्या कारमधून ऑफिसला घेऊन जातो. इकडे संध्याकाळ होताच आता मुकादमांच्या घरात सर्वजण जेवायला बसलेले असतात. तर रेवा ही विचारच करत असते. तेव्हा रेवाकडे बघत आई आजी म्हणते की अगं रेवा खा ना, तू कसला विचार करतेस? आरती म्हणते की रेवा अशा अवस्थेत उपाशी राहायचं नसतं, खा बरं तू. रेवा म्हणते की मला भूक नाहीये आरती. तेव्हा आरती म्हणते की रमा वाढ बरं रेवाला. रेवा म्हणते खरंच माझी इच्छा नाही. तर तेवढ्यात अक्षय तिथे येतो. खुर्चीवर बसत अक्षय म्हणतो की रेवा इच्छा नाहीये असं म्हणून कसं चालेल, खा बरं. तेव्हा रेवा म्हणते काय अक्षय? रेवा म्हणते की अक्षय खरंच मला भूक नाहीये, प्लीज मला समजून घे. तेव्हा अक्षय म्हणतो की रेवा आम्हाला समजून घेण्यापेक्षा तुझ्या पोट्यातल्या बाळाला समजून घे अगोदर तू. अशा अवस्थेत तू अजून खायला पाहिजेस. आणि अक्षय रामाला पुन्हा रेवाला वाढण्यासाठी बोलतो. रेवा म्हणते खरंच मला भूक नाहीये. अक्षय म्हणतो मी तुला म्हणतोय, तू ऐकणार नाहीस का? असे म्हणत आता अक्षय एक घास हा रेवाच्या तोंडात घालतो. तेव्हा सर्वांना मोठा धक्का बसतो. तेव्हा तो सर्व प्रकार बघून आनंद म्हणतो की अक्षय तू बरा आहेस ना? तर अक्षय म्हणतो हो एकदम बरा आहे. तर रागाने रामा तेथून निघून तिच्या बेडरूममध्ये जाते. त्यानंतर अक्षय हा पाठीमागून बेडरूममध्ये येतो आणि म्हणतो की रामा कुठेही ग तू, रागावलीस वाटतं. तेवढ्यात सीमा तिथे आलेली असते. तर सीमा म्हणते की अरे त्या रेवाला तू स्वतःच्या हाताने घास भरवतोय आणि ती रेवा आता कुठेतरी डान्स करत बसलेली असेल, तुला असं काही करताना वाटतं का? तर अक्षय हसतच म्हणतो की आई मी मुद्दाम करत होतो. सीमा म्हणते की ते मला कळतंय रे, तू मुद्दाम करत होतास, पण त्या रेवाला कशी कळणार? सीमा म्हणते की तू असं काय करतोय ना ते सुद्धा मला माहीत आहे. तुझं ना रेवावरती खरं खरं प्रेम आहे असं रेवाला समजावं आणि तिने तिच्या मनातलं सर्व काही खरं तुला सांगून टाकावं, असाच तुझा हेतू आहे ना रे अक्षय? अक्षय म्हणतो अगदी करेक्ट, पण हा प्लान त्या रेवापर्यंत पोहोचायला नको रे. तर सीमा म्हणते की तू काही काळजी करू नकोस, तिला काहीच कळणार नाही, मी तुझ्यासोबत आहे. अक्षय म्हणतो की रमा पण हे सर्व सिरियस तर नाही घेणार नाही? म्हणते की अरे रमाला खूप जेलस फील होतंय. सीमा म्हणते की अशाच्याने प्रेम वाढतं आणि रमाला सुद्धा कळायला हवं, ती तुला माफ करत नाही ना, तेव्हा आता तिला सुद्धा असंच व्हायला हवं. सीमा म्हणते की जोपर्यंत रमा तुला माफ करू शकत नाही तोपर्यंत तुम्ही दोघे एकत्र येऊ शकत नाही. अक्षय म्हणतो की जरी तिने मला माफ करायला वेळ लावला ना तरी आम्ही दोघे एकत्र आहोत बरं का आई. इकडे आता रेवा ही टेरेसवर येऊन अक्षयने रेवाला कसा घास भरवला आणि तुझ्या पोटातल्या बाळाची आम्हाला काळजी आहे हे कसं सांगितलं, हे सर्व आता रमाला आठवत असतं. रमा विचार करते की अलीकडे हे जरा वेगळंच वाटतात आणि रेवासाठी एवढं का करत असेल? असे वागण्यामागे नक्कीच यांचं काहीतरी कारण असेल आणि हे असे का वागत असतील, आणि ते कारण मी शोधूनच काढेल असे आता रमा विचार करते. इकडे आता दुसऱ्या दिवशी अक्षय हा सर्वांना
त्याच्याकडे बोलावतो. सर्वजण आल्यावरती अक्षय म्हणतो की आज मी तुमच्या सगळ्यांपैकी एकाला माझ्याबरोबर घेऊन जाणार आहे. आभ्या म्हणतो कुठे? तर आनंद म्हणतो की एकट्यालाच का? अक्षय म्हणतो सांगतो. अक्षय म्हणतो की आपले PK अय्यर त्यांनी आता पुण्यात कॉन्फरन्स अरेंज केलेली आहे आणि त्यांनी मला बोलावलं आणि माझ्यासोबत एका माणसाला यायला सुद्धा त्यांनी परवानगी दिली. तेव्हा मी आपल्या घरच्यांपैकी एकाला माझ्यासोबत नेणार आहे असे आता अक्षय सर्वांना सांगतो. अक्षय म्हणतो की आपल्याकडे वेळ फार कमी आहे आणि आपल्या घरातले सर्वजण खूप आळशी आहेत. त्यांना रेडी व्हायला वेळ लागतो. तेव्हा आपल्यापैकी जो कोणी लवकर आवरेल ना त्यालाच मी बरोबर घेऊन जाईल. हसतच ते ऐकून रेवा म्हणते की सगळ्यात अगोदर मीच रेडी होणार. आनंद म्हणतो शक्यच नाहीये कारण तयार व्हायला सगळ्यात कमी वेळ मलाच लागतो. तर आम्हाला तयार व्हायला वेळच लागणार नाही कारण आम्ही दोघेही रेडी आहोत आणि तयारही आहोत असे आता अभ्या आणि आनंद अक्षयला सांगतात. तेवढ्यात आई आजी सर्वांना गप्प बसवत म्हणते की अरे तुम्ही आजपर्यंत खूप दिवसांपासून सूर्योदय बघितला का? मीच या घरात सर्वात अगोदर उठून सर्वात अगोदर रेडी होते तेव्हा मीच अक्षय सोबत जाणार असे आता आई आजी सर्वांना बोलते. अक्षय म्हणतो हजीर तो वजीर आणि सर्वजण आता तयार होण्यासाठी पळतच त्यांच्या रूममध्ये जातात. आई आजी रूममध्ये येत विचार करते की अक्षय मलाच घेऊन जाणार कारण सगळ्यात अगोदर मीच रेडी होते आणि मीच तयार होते. वेळेचं महत्त्व मीच अक्षयला शिकवलं तेव्हा माझ्याशिवाय तो अजून कुणाला नेणार असे आता आई आजीने विचार केलेला असतो. तर आता इकडे अक्षय बेडरूममध्ये येत सीमाला सांगत असतो. तेवढ्यात आनंद दरवाजा उघडून तिथे येतो आणि म्हणतो की मी रेडी आहेस बरं का अक्षय. तेव्हा अक्षय म्हणतो तू ऐकलं का? तर लगेच आनंद म्हणतो की अरे तू आईला जे उत्सुकतेने सांगत होता ना ते मी सर्व ऐकलंय. तर आनंद म्हणतो की आई रिलॅक्स, तू काही काळजी करू नकोस. तर सीमा म्हणते नक्की ना? तर आनंद म्हणतो हो. आनंद म्हणतो की अगं आई छट्टे पट्टे कारण मी सुद्धा तुमच्याच टीममध्ये आहे आणि लगेचच आपल्या हाताने आनंद हा सीमाला वेल्डन करतो. इकडे आता आभ्या लगेचच टॉय वगैरे घालून आणि गणवेश वगैरे घालून हॉलमध्ये येत म्हणतो की अक्षय मी रेडी आहे आणि आलोय बरं का. तर लगेचच आनंद हा चित्रकलाचे सर्व साहित्य घेऊन आभ्यासमोर येतो आणि म्हणतो की मै चित्रकार हूँ आणि लगेचच ब्रश घेऊन आनंद हा पेंटिंग करू लागतो. तेवढ्यात आनंदच्या हातातील ब्रशमधला कलर हा आभ्याच्या पॅन्ट्सवर सांडतो आणि लगेचच तोंडाला हात लावत आनंद हा त्या पॅन्टवरच्या कलरकडे बघू लागतो. तर आभ्याला मोठा धक्का बसतो. आभ्या म्हणतो की अरे काय केलंस तू ब्रो हे आणि माझा सगळ्या आवरण्यावरती तू पाणी फिरवलंस. तर आनंद म्हणतो तू कितीही तयार हो आभ्या पण शेवटी मीच अक्षय सोबत जाणार. तेवढ्यात अक्षय सुद्धा तिथे आलेला असतो. तेव्हा त्यांचे भांडण चाललेले बघून अक्षय म्हणतो तुम्ही दोघे सुद्धा रेडी नाही आहेत बरं का. तेव्हा मी तुमच्यापैकी कुणालाच घेऊन नाही जाणार. आनंद म्हणतो की कॉलेजमध्ये असताना मला माहीत आहे तुम्ही दोघं मला फसवून कसे पबमध्ये जाऊन मुलींसोबत डान्स करायचे ना आणि आत्तासुद्धा तुमचा तोच प्लान दिसतोय. आनंद म्हणतो की हे बघा मी आत्ता जातो आणि आत्ता असं रेडी होऊन येतो. तर आभ्या म्हणतो की बघ मी सुद्धा येतो आणि दोघेही एक लवकर येण्यासाठी आता एकमेकांना चॅलेंज लावतात. इकडे आता हातात बॅग घेऊन आई आजी ही हॉलमध्ये अक्षय समोर आलेली असते. तर आता इकडे रमा तिच्या बेडरूममध्ये भरजरी साडी घालून आरशासमोर उभी असते. तेवढ्यात सीमा तिथे येत रमाला बघते आणि रमाला म्हणते की आवरतंय वाटतं आणि तू असं आवरलंय की पूर्वी नाटकाला जाण्यासाठी बायका जशा रेडी होत होत्या ना तशी दिसते तू रमा. सीमा म्हणते की अगं रमा तू कॉन्फरन्सला जाते कॉन्फरन्सला तेव्हा एखादी स्टारची साडी किंवा कॉटनची साडी घालायला हवीस. तेव्हा रमा म्हणते की कॉन्फरन्सला जाताना कशी साडी नेसायची असते ना ते मला कळलंच नाही आई. रमा म्हणते की त्यापेक्षा मी आता ही अशी साडी घातली ना तशीच त्यांच्यासमोर जाते. सीमा म्हणते की अगं अशी साडी घालून तू जर अक्षय समोर गेली ना तर तो चिडेल. सीमा म्हणते त्यापेक्षा हे सर्व तू काही बदल आणि साधं काहीतरी नेस. तर रमा म्हणते ठीक आहे. रमा म्हणते की आता मी तशीच साडी नेसते पण सर्व आता पुन्हा पहिल्यापासून करावं लागेल. तर आता इकडे अक्षय हॉलमध्ये बसलेला असताना आई आजी म्हणते की अक्षय अरे बसलास काय? सगळ्यात अगोदर मी तुझ्यासमोर तयार होऊन आले आणि आपल्या घरातला कुणीही तुझ्याबरोबर येण्याचा लायकीचा नाही बरं का. तर आता अक्षय म्हणतो की आई आजी तू खरंच रेडी झाली आहे तेव्हा आता तुला माझ्यासोबत नेण्याखेरीज माझ्याकडे कोणताच पर्याय नाही. तर तेवढ्यात रेवावरून आवरून तिथे येते. अक्षय रेवाकडे बघत विचार करतोय की रेवा आता आली आहे आणि ती आई आजीला नक्कीच कन्व्हिन्स करेल मला नक्की खात्री आहे. आणि लगेच अक्षय मी आलोच म्हणून आई आजीपासून थोडासा लांब जातो. तेवढ्यात आई आजी रेडी होऊन तिथे बसल्याची बघताच रेवा म्हणते की माझ्याच बाबतीत असं का होतंय आणि आई आजी तर आता पहिल्यांदा आवरून आल्या म्हणजे त्याच अक्षय सोबत जाणार. खरं तर मला अक्षय सोबत जायला हवं होतं.
तर रेवा विचार करते की अक्षयला अजूनही मी आवडते, म्हणून मीच अक्षयसोबत जायला हवं. तर आता इकडे रामा पुन्हा दुसरी साडी नेसते. तेव्हा सीमा पुन्हा रामाकडे बघत म्हणते की स्टारची साडी पण आहे आणि कॉटनची पण आहे. सीमा म्हणते की अगं ही साडी खूप डार्क वाटते, पण रामा म्हणते की दुसरी नेसू का लगेच. सीमा म्हणते की अगं पांढरी वगैरे असली तर बरं झालं असतं. सीमा म्हणते की बरं जाऊ दे आता, पण आता अक्षयला डबा द्यायला हवा, कारण तो बाहेरचं काही खात नाही, त्याला त्रास होतो. रमा म्हणते की लगेच मी जेवण भरते. तर सीमा म्हणते की अगं सकाळचं जेवण कशाला, चांगलं जेवण बनव ना गरमागरम. रमा म्हणते की मी पटकन लगेचच काहीतरी करते. सीमा म्हणते तू म्हणते ना, मग कर पटकन काहीतरी. इकडे आता रेवा ही हळूच पावले टाकत आय्याजी समोर येऊन बसते आणि म्हणते की आय्याजी, तुम्ही बघितलंत ना, मी सुद्धा तुमच्यासारखी जायला रेडी झाली आणि मी अक्षयसोबत जायला हवं, कारण अक्षय माझ्यासोबत काही स्पष्ट बोलणार नाही, तुम्हाला तर चांगलंच माहीत आहे. रेवा म्हणते की आय्याजी, काल तुम्ही बघितलं ना, सगळ्यांसमोर त्याने मला कसा घास भरवला. आय्याजी म्हणते की मला दिसतंय अक्षय तुझ्यासोबत कसा वागतोय ते, आणि तो का वागतोय ना याचा सुद्धा मला थोडा थोडा अंदाज यायला लागलाय. आय्याजी म्हणते की मी काहीतरी निमित्त काढून घरीच थांबते, तेव्हा तू अक्षय सोबत जा, आणि तू अक्षय सोबत गेली हे जास्त महत्वाचं आहे. ते ऐकून आता रेवा खूप खुश होते. तर आता इकडे अक्षय हा रमाकडे किचनमध्ये आलेला असतो आणि रमा अक्षयसाठी डबा बनवत असते. तेव्हा रमा म्हणते की मला नाही नेलं तरी चालेल, पण तुमच्यासाठी मी केलेला घरचा डब्बा घेऊन जा, कारण तुम्हाला बाहेरचे खाल्यामुळे त्रास होतोय. तेव्हा रमाचे ते बोलणे ऐकून अक्षय हा रमाकडे एकटक बघत म्हणतो की हाच फरक आहे तुझ्यात आणि आपल्या घरच्यांमध्ये. अक्षय म्हणतो की मन जिंकण्यात नाही, तुला जगण्यात आनंद आहे. तर आता इकडे रेवा सुद्धा शशिकांतकडे आलेली असते. तेव्हा शशिकांत रेवाला म्हणतो की रेवा, अक्षय रमाला सोडून सहजासहजी तुझ्याकडे येणार नाही, कारण तो असा जे काही वागतोय ना, ते फक्त तुझ्याकडून सत्य वधून घेण्यासाठी वागत असणार. तेव्हा ते ऐकून रेवाला मोठा धक्का बसलेला असतो. तर आता अक्षय हा रेवाकडून तिच्यासोबत प्रेमाचा लपंडाव खेळून तिच्याकडून कसे सत्य वधवून घेतो, आणि आता रेवा ही फक्त खोटे प्रेमाचे नाटक करून खोट्या प्रेग्नन्सीचे नाटक सुद्धा आता अक्षय कसा सर्वांच्या समोर आणतो हे बघण्यासाठी आणि मुरंबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.